कधी कधी कस्टमर असा भेटतंय ना, डोक्याला ताप. आता मी 200 मीटर प्रमाणे घेऊन गेलो होतो. आपलं पर्सनल भाडं होतं 230 रुपये झालते. आपले जरा वयस्कर माणूस होते, दोघं म्हणजे जोडी होते, वयस्कर माणसं होते. जरा 230 झाले. मग त्याने ह्या इथं चोर खिशात हात घालून त्याने काढले 500ची नोट. म्हटलं पहिलं ते खिशात घाला, मला ते बघितलं की चक्कर येते म्हणून. मग त्याने घातले खिशात. मग मॅडमने काढले परसमधून 200ची नोट. मग 230 झालेले. मग त्यांच्याकडं सुट्टे पैसेच नको. मग हुडकून 5 रुपये काढले. मी द्या म्हटलं 5 रुपये, तर राहू द्या 25 रुपये. आता गाठा झाला तर झाला, कधी तर आपणाला बी सपातून घ्यावं लागते. मग ते सोडलं बऱ्याबर. 111 रुपयाचं परत दुसरी ट्रिप उचललो मी. 111 रुपयाचं 7 किलोमीटर 111 रुपये. आलो लोकेशनला आणि कस्टमरला म्हणलो मीटर प्रमाणे आपलं रेट आहे. कस्टमर कॅन्सलच करून टाकला. तिच्या बायला निघून म्हणलं काय डोक्याला ताप आहे म्हणलं. काय 5 ते 10 रुपये वाढले असते, बरोबर आहे का. माझे एक 10 रुपये अजून कवर झाले असते म्हणलं. कॅन्सलच करून टाकले 111 रुपयाचं. काय करू का, असं कस्टमर भेटत राहते, कधी कधी कंजूस राहते जरा. काही टेन्शन घ्यायचं नाही. आता काय करावं, आता नाविलाज आहे. दुसरं उचलतो आता बुकिंग. बारीक मोठं जे भेटेल ते हाणायचं. मला मोठंच पाहिजे म्हणून बसायचं नाही बरं का. मोठं आपल्या नशिबात कावा तरी येतं. हाणत राहायचं का, बघायचं नाही अजिबात, हाय काय करायचं नाही. आता मी एक ठरवलं बरं का, जास्तीत जास्त एक आपलं 13 ते 14 घंटे काम करायचं. त्याच्यावर अजिबात करायचं नाही. म्हणजे 14 घंटे कसं होतात, आपलं CNG वगैरे भरून ठेवायला टोटल 14 घंटे. त्याच्यानंतर नेट घरी जायचं आणि झोपून जायचं. तिथं टार्गेट पूर्ण करत आपलं टार्गेट होऊन जायचं. कार्यक्रम आपलं शरीराकडे बी लक्ष देणं गरजेचं. बाबा शरीर आहे तर सगळंच आहे, बरोबर आहे का. चलतो आता मी बघतो दुसरी बुकिंग आहे का, पडते का कुठलं.